अथ खल्वाहो निर्भयवक्त्राः पूर्वमक्षरं पूर्वरूपम्. ऐकू येतं ना? हो हो. ऐकू येतंय की नाही? होय होय हं? होय. अथ खल्वाहो निर्भुजवक्त्राः. आता यापुढे निर्भुज वक्त्र, भुज आणि वक्र नसलेले निर्भुज वक्त्राः. पूर्वमक्षरम, पहिलं अक्षर जे आहे पूर्व रूप आहे. उत्तर अक्षर जे आहे ते उत्तर रूप आहे. मध्ये असणारा अवकाश जो आहे ते पूर्व रूप उत्तर हो अंतरामध्ये असणार पूर्व आणि उत्तर ह्या दोन्हीच्या मध्ये असणारं जे आहे संहिता, जोड, पूर्व अक्षराचा आणि उत्तर अक्षराचा जोड. चैवम एतां संहितां वेद. जो कोणी हे सगळं जाणतो की नाही, सहाय एवं वेद एतां वेद, जो ही या प्रकारची संहिता म्हणजे अक्षरांची संहिता, पहिलं अक्षर दुसरं अक्षर उत्तर अक्षर दोन्हीच्या मधलं असणारं जे जोड आहे ती सगळी जो कोणी जाणतो, संधीयते प्रजया पशुभिः यशसा ब्रह्मवर्चसे सर्गेण लोकेन. त्याच्यामध्ये संधान होतं प्रजेंच्या बरोबर, सदान म्हणजे संतानाच्या बरोबर, पशूंच्या बरोबर, त्यानंतर कीर्ती, ब्रह्मवर्चस्व, स्वर्ग, लोक, हे सगळे त्याला प्राप्त होतात. सर्वमायुरेती आणि त्याला सगळं पूर्ण आयुष्य मिळतं. अरे वयम ब्रूमो निर्भुजवक्त्रा इति ह स्माह. म्हणून आपण म्हणतो निर्भुजवक्त्र म्हणून. इति ह स्माह. खरं असं बोलणं म्हणजे ह्रस्व, ह्रस्व असणारे मांडुके, दीर्घ असणारे मांडुके आधीचे झाला, आता ह्रस्व असणारे मांडुके बोलतात. पूर्वमेव अक्षरम पूर्वरूपम. पहिलं अक्षर जे आहे पूर्वरूप, तर अक्षर जे आहे उत्तर स्वरूप. मध्ये असणारा जो अवकाश आहे त्या पूर्व आणि उत्तर अक्षरांच्या मधला अंतर, आणि त्यामुळे काय होतं, दोघांची दोन्ही अक्षरांची संधी होती. येन संधी विवर्तयती, संधी घडवली जाते. विवर्तयती म्हणजे घडवली जाते, जोड केली जाते. येन स्वरास्वरम विजानाती, ज्यामुळे मनुष्याला स्वर कोणता स्वर कोणता म्हणून एक गोष्ट कळते. येन मात्रा मात्रा विभजते, कोणती मात्रा कोणत्यामध्ये कोणती किती मात्रा असावी काय नाही ह्याचं विभागन केला जातो. विभाजन केलं म्हणजे फोड केली जाते. त्याला संहिता असं म्हणतात बरं का. सा संहिता इति. तर या एवमेतां संहितां वेद, जो कोणी अशा प्रकारच्या संहितेला जाणतो, संधीयते प्रजया पशुभी यशसा. संधीयते म्हणजे संधान केलं जातं, जोडला जातो. कशाने? प्रजेमुळे, पशुमुळे, यशस, कीर्तीमुळे, ब्रह्मवर्चसाने आणि स्वर्गलोकाने. आणि त्याला संपूर्ण आयुष्य मिळतं. किती? अथाश्च पुत्र आह. त्यानंतर त्याचा मुलगा म्हणाला, आह म्हणजे बोलला, मध्यम हा प्रतिबोधी पुत्र, हा मध्यम असणारा जो प्रतिबोधी म्हणजे जाणून घेणारा पुत्र आहे की नाही, तो बोलला, अक्षरे खल्विमे अविकर्षण अनेकी कुर्वन्. हे खरे अक्षर जे आहेत की नाही हे सगळे अविकर्षण म्हणजे बोलवून जमा करून, अनेकी कुर्वन् म्हणजे अविकर्षण अनेकी कुर्वन्, अनेक अक्षर असतात ते सगळे एके ठिकाणी करणं. यथा यथा वर्णमाह, कोणत्या कोणत्या वर्णाला कोणत्या कोणत्या वर्णाशी जोडावं आणि कसं करावं, हे यथा वर्णमाह त्या त्या वर्णाला अनुसरून सांगितलं जातं. तर या असो मात्रा, त्यामधली पहिली जी मात्रा असते की नाही ते पूर्व रूप आहे. उत्तर जी मात्रा असते नंतर जी येणारी मात्रा त्याला उत्तर रूप म्हणतात. मध्ये असणारी संधी म्हणतात त्याला. ते संधी विज्ञापनी म्हणजे त्या दोन्हीचा संधान दाखवून देतं, काय संबंध आहे हे दाखवून देतं. साम तद्भवती, त्यालाच म्हणतात साम. सामवेद म्हणजे त्याच्यामध्येच असतं बरं का. सामवेदामध्ये असंच केलं जातं, अक्षर पहिला अक्षर दुसरा अक्षर मधले जोड. तामैवाहं संहितां मन्ये ती. ताम म्हणूनच या संहितेला आम्ही म्हणतो.
हे आम्ही असं नाव देतो. त्याप्रमाणे सामवेदाची प्रक्रिया काय आहे, कशी केली जाते सांगितलं. म्हणून ते सगळं आचार्य भाषामध्ये समजून सांगतात. पूर्ववर्ण स्थितम यत्तद रूपम पूर्वाक्षराभिधम. पूर्ववर्णामध्ये असणारं जे परमात्म्याचं रूप आहे ते पूर्वाक्षर, तर त्यांनी वाच्य असणारं रूप म्हणतात. वराहाख्यम हरेरण्य वर्णम वर्णगम वामनाभिधम. पहिलं जे आहे की नाही त्याला वराह, त्यामध्ये वराहरूपी परमात्मा राहत असतो, परमात्म्याचं रूप दिसून येत असतं. दुसऱ्या वर्णामध्ये असणारं उत्तर वर्ण असतं, त्याच्यामध्ये वामनाभिधम वामन रूपी परमात्मा. उत्तराक्षर संज्ञांच्या वर्णयोर अंतर असतं. उत्तराक्षरामध्ये असणारं जे आहे की नाही ते वामन रूपी आहे. वर्णयोर अंतर असतं, दोन्ही वर्णाच्या मध्ये मधला भाग जो आहे की नाही त्या ठिकाणी असणारा अवनात म्हणजे ते रक्षण करतो या करता. अवनात आकाश हा, अवनात आकाशनाच अवनात म्हणजे रक्षण करतो आणि काशनात म्हणजे प्रकाशमान होतो. तर आकाशाभिधम हरे हे ते आकाश शब्दाने वाच्य असणारं परमात्म्याचं रूप आहे. आणि तेच त्या रूपालाच काय नृसिंह रूप म्हणतात. नृसिंह रूप इत्याहो निर्भुजास्यास्तथावतम. निर्भुज हास्य नावाचे आहे की नाही, भुज आणि हास्य नसणारे असे लोक नृसिंहरूपी परमात्म्याला असं चिंतन करतात. ह्रस्व येण अक्षरोच्चारो, ह्रस्व असणारा ज्या अक्षराचा उच्चार आहे की नाही, मात्रा संधी स्वरात्मक असणारा त्याला व्यासरूप म्हणतात. ह्रस्व येण अक्षरोच्चार हा, ह्रस्व स्वरूपाने ज्या अक्षरांचा उच्चार केला जातो, मात्रा संधी स्वर ह्या सगळ्या गोष्टींचा उच्चारण बरोबर केला जातो की नाही, त्या ठिकाणी कोण व्यासरूपी परमात्मा साक्षात राहत असतो. संहिता नामक स्थिती, संहिता या नावाने व्यासरूपी परमात्मा राहतो. तत्पुत्र मध्यमा, त्याचा पुत्र म्हणजे वायुदेव हा मध्यम असतो. सामोच्चारणकार म्हणजे तो मध्यम असणारा जो असतो की नाही मुलगा, त्यांचा परमात्म्याचा मुलगा, हा सामोच्चारणकार त्याला साम म्हणून उच्चारण करण्यासाठी कारणीभूत असतो म्हणून साम. सामनामा वासुदेव हा, आणि त्या सामनामाने कोण असतो साक्षात वासुदेव. संहिता नामवान होतो, संहिता या नावाने प्रसिद्ध होतो इतिच्या. मापयती त्रायती इति मात्रा भगवान. भगवान परमात्म्याला मात्रा कशाला म्हणतात, मापयती मोजला जातो आणि रक्षण करतो. मोजला जातो म्हणजे एवढा तेवढा, म्हणजे याप्रमाणे परिमिती त्याची जाणली जाते कोणत्याही गोष्टीची, म्हणजे वर्णांची. म्हणून मात्रा म्हणून परमात्मा स्वतःच त्या ठिकाणी राहून उच्चारण करायला होतो. यथोच्चारित वर्णयोर मध्यस्थित उच्चारण केल्यानंतर दोन्ही वर्णाच्या मध्यभागी असणारा जो परमात्मा आहे की नाही, तो याप्रमाणे आपल्याला मात्रेचं स्वरूप दाखवून देतो. म्हणजे आपण आपली रक्षा करतो आणि त्याचप्रमाणे त्याचं स्वरूप किती आहे, किती मात्रा आहे, किती ह्याच्यानी मोजला जातो, कितपतपणे मोजला जातो, हे सगळं कळवतो. त्याप्रमाणे मात्रा शब्दाने देखील परमात्मा वाटतो. तदप्ये तदृषिणोक्तम, ही गोष्ट देखील ऋषीने सांगितली. बृहस्पती न परस्ताम नो विदरिती. बृहस्पतीला सोडून दुसरा कोणीही सामवेदाचा समवेदानी वाच्य नाही. न परस्ताम नो विदरिती तर एवमेताम संहिताम वेद. जो कोणी ह्या संहितेला जाणतो तो संधीयते प्रजया, हे त्याला प्रजाची प्राप्ती होती. म्हणजे प्रजा म्हणजे संतानी, संतान इत्यादी प्राप्त होतात, पशु प्राप्त होतात, कीर्ती प्राप्त होती, ब्रह्मवर्चस्व प्राप्त होतं, स्वर्गलोक देखील प्राप्त होतो, आयुष्य देखील संपूर्णपणे मिळतं. सर्व मायुरेती. मनस्तेनेभ्यो मानस्तेनेभ्यो ही, मान हा म्हणजे प्रमाण, तेन एभ्यो ये अभि बृहस्पदे, हे ह्या वर्णांच्या पैकी स्तोमता म्हणजे योग्यता आहे की नाही, ज्या वर्णांच्या योग्यतेबद्दल जाणून घेतो. बृहस्पदे निरामिणो, आमिनो म्हणजे आम म्हणजे रोग, निरामिण हा म्हणजे निरोगी होऊन, रिपो रिपू शत्रू देखील निघून जातात. अन्येश जागृतो अन्न
आपण केलेलं संपादन केलेलं अग्न सगळं गिळून टाकतात. जागृत म्हणजे खाऊन टाकतात. येशांना येत नापरम, ज्या लोकांना हे नाही, हे होत नाही. न अपरम किंचन, हा सोडून दुसरी कोणतीही गती नसते बरं का. एकम ब्रह्मणस्पती, हे सगळे ब्रह्मणस्पती असणारे परमात्म्याचं एक प्रकारचं स्वरूप आहे. गृहीतेभ्य कदाचित, त्या लोकांना सगळ्यांना त्या ब्रह्मणस्पती असणाऱ्या परमात्म्याचे हे स्वरूप असे आहे असं तेव्हा ते एकदा तरी कळून सांगावं लागतं, त्यांना कळवावं लागतं. असो शमेन उपरता मनुष्य, त्यानंतर शम म्हणजे मननिष्ठता बुद्धी, शमो मननिष्ठता बुद्धी म्हणून आचार्याने सांगितलं. शमशब्दाचा अर्थ परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा बुद्धी, त्याला शम. शमानी उपरत म्हणजे जे दूर झालेले असतात, परमात्म्याच्या बद्दलची निष्ठा सोडून दिलेली असतात, तसे मनुष्य. ये धर्मिणो ब्रूही, आणि त्यापैकी धर्माचरण करणारे जे कोणी असतात ते अभ्यसदान, हा त्या सगळ्या लोकांना माझा हम्म आदेवानामोहते विप्र विभयो हृदय बृहस्पती न परस्ताम नो विदु. आदेवानाम देवतांच्या पर्यंत, आदेवानाम मोहते, ओहते म्हणजे वाढवतो, ऊह वाढवणे म्हणजे अभिवृद्धी करणं. ऊह शब्दाचा अर्थ अभिवृद्धी. ऊह वयो अभिवृद्धौ, कार्याभिवृद्धौ. आ होते, आ ओहते, व विवरयो वृद्धी बृहस्पती. विवरय म्हणजे जखम, विवरय हा हृदयामध्ये असणारी जी जखम आहे ती बृहस्पती. न परहा सामनो विदु, काम वेद जो जाणत नाही त्या लोकांना हृदयामध्ये व्यथा होत असते. हे बृहस्पती, जे जाणतात त्या लोकांना होत नाही आता. अविद्रहस्पदे अभितो द्रोहस्य नित्य निरतिशय दुःखस्य अन्धतमसो योग्याः शास्त्रदर्शवाः. अविद्रहस्पदे, अभि म्हणजे भोवताल सगळीकडून भरून, हं द्रोह म्हणजे द्रोह करत, मनामध्ये द्रोह बाळगून घेऊन सगळीकडून द्रोह करत असणारे जे लोक असतात की नाही, परमात्म्याशी द्रोह करणारे जिथे लोक, जे लोक असतात ते सगळे नित्य निरतिशय दुःखस्य, नित्य अधिक अत्यंत दुःख म्हणून असं की नाही, त्या दुःखाला मिळवून देणारा अनंत नावाचं ते नरक आहे, त्या नरकाला जायला योग्य होता. त्याच लोकांना काय म्हणतात, शास्त्र दस्यवाहा, शास्त्र चोरून घेणारे. दस्यू म्हणजे चोरणारे, त्या शास्त्र सगळे दूर करून टाकणारे, नष्ट करून टाकणारे लोक. असे लोक अनंत नावाच्या नरकाला जातात. म्हणून मनामध्ये थोडा देखील द्रोह बाळगून घेऊ नये. हृदयामध्ये कधीही आदेवानामोहते, म्हणजे कोण सगळ्या देवतांना देखील हे लागू होतं, हे गुण सगळ्या देवतांना देखील लागू होतात असं मनामध्ये बाळगून ते हृदयामधील विकार, पुरण म्हणजे विकार, हृदय विकार जे आहे ते झाकून ठेवतात. त्या लोकांना साधतात, त्या लोकांना मनामध्ये असा द्रोह बाळगून घेतला कारण, सगळीकडून असा द्रोह नित्य शिवून घेतात. म्हणून नित्य निरतिशय असणार असं दुःख ज्या ठिकाणी मिळतं अशा अनंत नरकाला योग्य होतात, नरकाला जायला योग्य होतात. थोडा अभिप्राय आहे. शास्त्रदस्य, जे लोक शास्त्राचं दस्यू म्हणजे शास्त्र चोरी करणार आहेत ना त्या लोकांना. ऐकात्म्य नाम यदि संकेचित ब्रूयु हो, हे सगळं परमात्माच आहे, परमात्मा काय देवता काय सगळे एकच आहे असं म्हणून जे कोणी म्हणतात की नाही, अननिपुणा, हा ते निपुण नसतात, म्हणजे चांगले ज्ञानी नसतात. शास्त्र तत्वज्ञ अविज्ञाय, शास्त्राचं काय तत्व आहे ते न जाणता, तथा वादबलाः जनाः, त्या रीतीने बोलणारे असे जे लोक असतात, त्या सगळ्यात तसे लोक काम क्रोध अभिभूतत्वात, काम क्रोध इत्यादी भरलेले असतात. अहंकार वशंगता, आणि तसे लोक अहंकाराच्या वशाला जातात, अहंकार त्याला प्राप्त होतो. याचा तथ्यम अविज्ञाय, यथार्थपणे जसं आहे तसं ते गोष्ट न जाणता,
शास्त्राणाम शास्त्रदस्य, सगळ्या शास्त्रांचा दस्य म्हणजे चोरी करून दूर करणारे, नष्ट करणारे ते जे लोक आहेत ते लोक. ब्रह्मस्तेनाः निरानंदाः. ब्रह्मस्तेन म्हणतात त्यांना, स्तेन म्हणजे चोर. ब्रह्मस्तेन म्हणजे ब्रह्माला चोरून नेणारे आणि आनंदरहित असणारे असे लोक. अपक्व मनस, हा पक्व मनस, मन त्याचं पक्व झालेलं नसते, अशिव असतात, अशुभ असतात, अशुद्ध असतात. वैगुण्यमेव पश्यंती, तेव्हा कुठे कोणत्याही गोष्टीमध्ये विगुणता म्हणजे विगुण आहेत असंच पाहत असतो. न गुणाने युंजते, गुण काय आहे ते विचारच करत नाही. तेषाम, तसे लोक जे आहेत की नाही, ना गुणांनी नियुंजते, त्या कोणत्याही गुणांनी युक्त असणारा परमात्मा आहे म्हणून विचारच करायला जात नाही. तेषाम, तशा लोकांना तम शरीराणाम, सगळं अज्ञानाने भरलेल्या शरीराने, शरीरवाले जे लोक असतात की नाही, तमयेव परायण, त्यांना तमस म्हणजे नरकच परायण आहे, गती आहे. असं इथे मोक्ष धर्मे ऐकात्म्यन्ना मयदिदं केचित् ब्रूयोर नहि गुणाः शास्त्रतत्त्वमविज्ञाय तदा वादफल बलाजनाः कामक्रोधाविभूतत्वात् अहङ्कारवशङ्गता तदा तथ्यमविज्ञाय शास्त्राणां शास्त्रदस्य वा ब्रह्मस्तेना इति ब्रह्मस्तेना निरानन्द अपक्वमनसो शिवाः वैगुण्यमेव पश्यन्ति न गुणानि नियुञ्जते येषां तमश्शरीराणां तमैव परायणं, म्हणून मोक्षधर्मामध्ये महाभारतात सांगितलेलं आहे. म्हणून भगवत वचनात ह्या सगळ्या भगवंताच्या वाक्याने हं, एवं विधा येवस्तेना, तेन म्हणजे चोर लोक असे असतात. अभिद्रोह स्पदस्थाच, अभितः आपल्या हृदयामध्ये द्रोह बाळगून घेणारे लोक देखील तसेच असतात. निरामिणः, निरामिणः हे त्यांना कोणत्याही प्रकारे रामस्य रामरूपस्य पूर्णानंद स्वरूप जीवस्वरूपता ज्ञानेन नीचता विदः, रामाचे रमण रूपी असणाऱ्या परमात्म्याचे, पूर्णानंद स्वरूपी असणाऱ्या विष्णू परमात्म्याचे जीवस्वरूप असं जाणून घेऊन रूपता ज्ञानेन नीचता विदः, हे ते आपल्या सगळ्या सामान्य जीवाप्रमाणेच आहेत असं समजून, नीच आहे असं समजून घेतात. देव रिपवश्च, तशा लोकांनाच परमात्म्याचे शत्रू म्हणून म्हणतात. दैव रिपवश्च तस्य, त्या परमात्म्याचे, रामचंद्र परमात्म्याचे रिपू असतात. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितां परं भावं जानन्तो मम भूतमहेश्वरम् मोहाशा मोहकर्माणो मोहज्ञानाः विचेतनाः राक्षसी मासुरीं च प्रकृतिं मोहिनीं गतः इत्यादी भगवद्गीतेचे वाक्य आहे. अवजानंती माम मूढा, ते मूर्ख लोक मला अपमान करतात. मानुषी, मी मनुष्याच्या सारखं शरीर धारण करून घेतलेलं आहे असं समजता. परमभाव माझं परस्वरूप मोठं उत्तम असणार असं स्वरूप जाणून घेत नाही. नाही घातलं तरी ऐकू राहिलं. परमभाव जानंतो मम भूत महेश्वरम, हे भूता सगळ्या प्राण्यांचा महेश्वर सर्वश्रेष्ठ आहे असं न जाणता मोहाच्या हा अनेक प्रकारचे असे व्यर्थ असणाऱ्या आशा करायला लागतात. आणि मोह असणारे व्यर्थ असणारे असे कर्म करायला जातात. आणि व्यर्थ असणारे असं ज्ञान प्राप्त करून घेतात. विचेत तसा हा चित्त चांगलं बरोबर नसतंय त्यांचं. असे लोक राक्षसी आसुरींचे, राक्षसी किंवा आसुरी प्रकृतीला, स्वभावाला प्राप्त करून घेऊन मोहिनी श्रिता, हा मोहामध्ये पडलेला इत्यादी वचनात, म्हणून ह्या सगळ्या वचनांच्या द्वारे असुरादया, असुराधिक सगळे लोक अन्येषु जागृत, म्हणजे अन्नामध्ये, अन्नाबद्दल जागृत म्हणजे चोरून खाणारे. अन्येषु जागृत, जागृत भोगमात्र गरज अन्न सगळं मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे करून असं नुसतं खात दिसत. म्हणजे भोग मात्र पास, पोट भरलं तर पुरे, आपल्याला काय करायचं जाऊ द्या असं विचार करतात. भोग मात्र, तेवढ्यासाठी भोगासाठी म्हणून मात्र खात असतात. येषामे तर सर्वोत्तम वासुदेवाख्यम, त्या लोकांना सर्वोत्तम असणारे वासुदेव रूपी परमात्म्याचं ते ब्रह्म स्वरूप आहे ते त्यांना नसतंय, त्यांना प्राप्त होत नाही, त्यांना कळत नाही. किती पक्ष हा, असा पक्ष त्यांचा असतो. ईशितव्ये विद्यमाने ही ईश्वरो भवती ती, ज्या ठिकाणी नियमन करण्याचं शक्ती असते तोच ईश्वर. जो ईश्वर नियमन करण्याची शक्ती ज्याला नाही आहे तो कसला ईश्वर आहे.
तसे किंचित परमापेक्षया त्या परमिती. हम्म पर कोण आहे ह्याचा विचारच करत नाही. अपरच आहे, सगळे लहानच आहेत असं समजून घेतो. किंजरी किंचन एक किंवा एकमेव असते. कोणतं तरी एक अपर असणार असं वस्तू किंवा अपर असणारी अशी गोष्ट आहे असं समजतात. सर्व श्रेष्ठ कोणता आणि अधम कोणता ह्याच्याबद्दल विचारच करत नाही. ती ती ते तेषाम पक्ष हा सगळे सगळे ते सगळे सामान्यच आहेत असं त्यांचा पक्ष असतो. म्हणून हीच गोष्ट पुन्हा भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहेतुकम् एतान् दृष्टिमोष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धया प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी इत्यादी भगवद्गीतेमध्ये सांगितलं. सगळे तसे ते लोक काय करतात, असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहु. जग सगळं असत्य आहे. कोणत्याही प्रतिष्ठा म्हणून त्याला नाही आहे. परस्पर संभूतम, ह्यांच्यामुळे ते उत्पन्न होतात, त्याच्यामुळे हे उत्पन्न होतं, अशा प्रकारे विचार करत काम कामाच्या साठी म्हणून आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी म्हणून ते सगळे करत असतात. हे तर दृष्टी अवष्टभ्य असली दृष्टी बाळगून घेऊन, अवष्टभ्य म्हणजे बाळगून, नष्टात्मान त्यांनी सामान्य नष्ट असणारा असा आहे असं समजून घेतात. अल्पबुद्धी असतात ते लोक. प्रभवंती उग्रकर्माण उग्रकर्म करण्यासाठी उद्युक्त होतात, तयार होतात. ते कशासाठी उग्रकर्म करून काय करतात, क्षयाय जगतो अहिता, जगाचं सगळं अहित मानत क्षय नष्ट करून टाकावं या उद्देशाने प्रवृत्त झालेले असतात. मी ईश्वर आहे, मीच भोगी आहे, मीच सिद्ध आहे, मीच बलवान आहे, मीच सुखी आहे असं समजून घेत असतात. ते लोक तसं समजून घेतात. म्हणजे हे भगवद्गीतेत सांगितलेल्या गोष्टी आहेत बरं का हे सगळे. हे सगळं इत्यादी वचन म्हणून आहे ते, हे दोन्ही वचन भगवद्गीतेतले. ब्रह्मणस्पते ब्रह्मणो वेदस्य पते वायो. हे ब्रह्मणस्पते म्हणजे ब्रह्मणो वेदस्य पते वायो. ब्रह्म म्हणजे वेद आणि त्याचा पती म्हणजे वायू. ब्रह्मण वेदस्य पते वायो असं इमम आसन्यम प्राणमुजु. या ठिकाणी याप्रमाणे जवळ असणारा प्राण म्हणून सांगितलं जातो. एष एव ब्रह्मणस्पती, तोच आहे ब्रह्मणस्पती म्हणून त्यांचा त्याचा वायूचा पती कोण आहे तर परमात्मा. म्हणजे वेद आहे त्याचा पती आहे, आई आहे, बाप आहे असं असतं. वाघ वै ब्रह्म, वाघ शब्द वाणीला जे आहे ब्रह्म म्हणतात. तशा एष पती, त्या वाणीचा पती असल्या कारणाने वाघपती कोण, ब्रह्मणस्पती. म्हणजे वाणी म्हणजे वेदमाता, तिचा पती ते परमात्मा. तस्मादाहो ब्रह्मणस्पती, म्हणून परमात्म्याला ब्रह्मणस्पती म्हणतात. इत्यादी श्रुते हे एतादृशेभ्यो मा ब्रूहि. ह्या श्रुतींच्या द्वारे त्या परमात्म्याला तसं न समजणं मा ब्रूहि. क्रमेण विष्णुनिष्ठा निष्ठया, म्हणजे श्रम म्हणून काय आहे, विष्णूच्या ठिकाणी निष्ठा. श्रम मन निष्ठता बुद्धी म्हणलं जातं. उप समीपे, उप म्हणजे ते जवळ जाऊन, अश्विन्य वर्ता त्या परमात्म्याच्या जवळ विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा ठेवून तिथं राहणारे, परमात्म्याच्या अधीन राहणारे जे लोक आहेत ते सगळे ताम नो विष्णू परम किमपि न विदुहु. ताम न म्हणजे विष्णू परमात्म्याच्या पेक्षा मोठा कोणीही नाही असं समजून घेतात. ते समजून घ्यायला पाहिजे की नाही. साम शब्दाचा अर्थ विष्णू परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नाही, असं कोणी नाही असं समजून घेतात ते. परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नाही. विष्णू परम किंवा न विदुहु तदेव देवानां रयः. तसं न म्हणजे दुसरे कोणी नाही आहे तसं समजून घेणं हेच देवांच्या मध्ये, देवांच्या बद्दल असणारा उरय आहे. उरय म्हणजे भाव. सर्व देवानां परतमं विष्णुआख्यम ब्रह्महृदा व्योहते. उरय शब्दाचा अर्थ काय, व्योहते मनामध्ये बाळगून घेतात. विशेषेण ऊहते व्योहते, तेच देवांचं हृदय म्हणतात त्याला. सर्व देवांच्या परामध्ये मनामध्ये विष्णू परमात्मा परमात्मा ब्रह्मा आहे असं हृदयामध्ये बसून घेतात ते.
वासुदेवादिरूपेण वरं नियामकं चेति वरयाः. वरय शब्दाचा अर्थ सांगत आहे. वासुदेव इत्यादी रूपाने वरम नियामक असणारा, उत्तम रीतीचा नियामक असणारा परमात्मा आहे. वासुदेव इत्यादी रूपाने सगळ्यांचा श्रेष्ठ असणारा नियामक परमात्मा आहे असं समजून घेणं ह्याला म्हणतात उरय. ते भ्यो ब्रूही. तर तशा लोकांना सगळ्यांना सांगावं म्हणून उरय शब्दाचा अर्थ याच्यात कळवलेला आहे बरं का. वायुं विद्याः. वायुं विद्याः समासाद्य सर्वासां पतिमुचिरे. वायुं विद्याः समासाद्य सगळ्या विद्यांच्या द्वारे वायूला जाणून घेऊन किंवा प्राप्त करून घेऊन, वायूच्या द्वारे विद्या प्राप्त करून घेऊन सर्वासां पतिमुचिरे. सगळ्यांचा पती कोण आहे? परमात्मा आहे असं समजून घेतात. म्हणजे वायूला देखील स्वामी म्हणून समजून घेतात. जीवांचा पती, उत्तम असणारा असा जीवांचा पती म्हणजे वायू. तेने तेनेभ्यो मैव नो ब्रूही. म्हणजे चोर 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 भामट्याप्रमाणे त्याच्याबद्दल काहीतरी विरुद्धार्थ काढून न सांग. परमात्माबद्दलच जे कोण सांगत असतात. ब्रूह्यतो वैष्णवेश. वैष्णव म्हणजे विष्णू परमात्म्याच्या बद्दलच विष्णू भक्तांच्या ठिकाणी सांगावं. सामनामना श्रुती अस्माद विष्णुमाह. सामनामाची श्रुती विष्णू परमात्म्याला सामनामना श्रुती अस्माद विष्णू आह. ही श्रुती विष्णू परमात्म्याला सांगत असते. म्हणून अत्यंत प्रिय असणारी ही श्रुती आहे बरं का. तर नाम विष्णोरिह तू संहितार्थम वदेत्यता. त्या परमात्म्याचं नाव विष्णू परमात्म्याचंच आहे असं संहिता ते दोन्ही जोडण्यासाठी म्हणून सांगितलं आहे असं जो कोणी जाणतो. हं त्याला सामनाव जी श्रुती म्हणतात. आणि असं जाणून घेऊन जो वेद सामवेद म्हणतो की नाही, विष्णू वाचक विष्णू परमात्म्याला बोधन करून देणारी आहे असं म्हणतो. असं सांगितलेलं वाक्याच्या द्वारे साम नावाचं परमात्म्याचं स्वरूप. संहिता शब्दार्थत्वात विष्णू तस्य नामना. संहिता शब्दाचा अर्थ असा आहे म्हणून विष्णू परमात्मा त्या नावाने वाच्य आहे. नामना श्रुती सिद्धत्वा. मग ही ह्या नावाने साम या नावाने श्रुती सिद्ध झालेली आहे. सामनामनो वासुदेव रूप समाख्याते. साम हे नाव वासुदेव रूपी समाख्या श्रुतीमध्ये पंचरात्रामध्ये देखील सांगितलं आहे. पंचरात्रागमामध्ये सांगितले आहे. पठितत्वाच तद्रूपम संहिता नाम किमती. ते रूप पंचरात्रामध्ये सांगितलेले जे रूप आहे ते संहिता नामक आहे म्हणून असं युक्ती सांगितली आहे. युक्त युक्तम इति युक्तम इत्यभिप्राय. जे सांगितलं आहे ते योग्य आहे सांगितलं आहे. ह्याच्या पुढे बृहद्रथांतरयोः रूपेण. बृहद्रथांतर या रूपाने संहिता कशी संधान केली जाते वगैरे इत्यादी काय उपनिषद सांगतील. हे पुढच्या पाठामध्ये कळूयात. बृहद्रथांतरयो इथून सुरू होत आहे. बृहद बृहद्रथांतरयो संहिता संधीयते इत्यादी. उद्या होईल. हे सगळ्या गोष्टी उद्या सांगा. चालेल. अरे हा उद्या होईल ना? उद्या हा उद्या आहे ना. अरे हरियाणा. नमस्कार. हा बोला.